आपलं विटा देशामध्ये नंबर 1 आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा। अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल। मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, सचोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर 1 चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप। शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच। मायनी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक। आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध। गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा। शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध। चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध। प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन। श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा। प्रोप्रायटर प्रमोद पाटील। संपर्क 98 903 13778। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। खानापुरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून अनेकांनी आवाज उठवला, पण सरते शेवटी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत ठराव मांडला आणि शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापुरातच व्हावे यासाठी आपण जातीने लक्ष घालत असल्याचे दाखवून दिले। राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ॲडव्होकेट वैभव पाटील यांना संपूर्ण ताकद देणार असल्याचे म्हटले होते। त्याचा प्रत्ययही आला। मंगळवारी मुंबईमध्ये वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असता खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यावर दुष्काळी भागाला न्याय मिळेल हे पटवून दिले व खानापूरसह आटपाडी, कवटेमंकाळ, जत, कडेगाव, पलूस, तासगाव आणि मान तालुक्यातील विद्यार्थ्यांना हे ठिकाण उपयोगी पडेल। तसेच खानापूर येथील जागाही राज्यमार्गाला लागून असल्याने दळणवळणाविषयीही उपयुक्त असून तिथे उपकेंद्र झालेस येणे जाण्याचा त्रासच होणार नाही हेही सांगितल्याने अजितदादा पवार यांनी खानापूर येथेच उपकेंद्र करण्याबाबतच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या। त्यामुळे आता खानापूर येथेच उपकेंद्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। यावेळी त्यांच्याबरोबर घाटमाथ्यावरील सचिन शिंदे, राजेंद्र मोहिते, अविनाश चोते हे उपस्थित होते। खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे म्हणून अनेकांनी आंदोलने केली, प्रश्न उचलून धरले, पण आता ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी आपल्या कामाची पद्धत बदलत आक्रमक नेते म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्याकडून हे काम करून घेतल्याने ॲडव्होकेट वैभव पाटील हे चर्चेत आले आहेत। खानापूर घाटमाथ्यावर हे उपकेंद्र झाल्यावर खानापूरचा चेहरा मोहरा बदलणार एवढे मात्र नक्की। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। 2002ला सुरुवात केली आणि त्यावेळेला 10x12 पत्रामध्ये रूममध्ये फक्त 1.25 लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली। 2002 साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने 1,25,000 रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी 300 कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला। आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार। आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय।